ना कोणती मेडिकल डिग्री, ना कोणतं मोठं हॉस्पिटल आणि कामाचा 1 रुपयाही मोबदला नाही. तरीही 70 वर्षांच्या काळात या महिलेनं तब्बल 15,000पेक्षा जास्त बाळांना या जगात सुखरूप आणलंय. ही कथा आहे कर्नाटकातील सुलागिट्टी नरसम्मा यांची, ज्या काळात दुर्गम गावांमध्ये आरोग्य सुविधांचा नामोनिशाण नव्हता. बाळंतपण म्हणजे मातेसाठी एक बाळासाठी मृत्यूशी झुंज असायची. त्या काळात नरसम्मा या मातांसाठी देवदूत बनून उभ्या राहिल्या. आपल्या आजीकडून बाळंतपणाची पारंपरिक कला शिकलेल्या नरसम्मा यांनी केवळ हाताच्या स्पर्शानं गर्भातील बाळाची स्थिती ओळखण्याचे अद्भुत ज्ञान आत्मसात केलं होतं. रात्रीचा प्रवास असो व अंगावर थरकाप उडवणारी थंडी, हाक मारताच त्या कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता मदतीला धावून जायच्या. एकेकाळी ज्या समाजात त्यांना अस्पृश्य मानून डावललं गेलं, त्या समाजात त्यांनी आपल्या करुणेनं आणि निस्वार्थ सेवेनं प्रत्येकाचं हृदय जिंकलंय. शतकानुशतके चालत आलेल्या विषमतेला छेद देत त्या निस्वार्थ सेवेचं राष्ट्रीय प्रतीक बनल्या. त्यांच्या या 70 वर्षांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारनं 2018 मध्ये त्यांना पद्मश्री या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं. कोणत्याही पदाशिवाय लाखो लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या या माऊलीच्या महान कार्याला आमचा कोटी कोटी प्रणाम. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.